हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. लास्ट लेक्चर आपण कायझन मेथड शिकलो होतो, ते संपवलं होतं तो प्रॉब्लेम. नंतर आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे, नेक्स्ट चॅप्टर जो आहे आपला ट्रान्सफर प्राइसिंग, तो पाहणार आहोत. ट्रान्सफर प्राइसिंग म्हणजे काय, तर ते आधी आपण समजून घेऊयात. अ बिझनेस युनिट म्हणजे द प्रॉफिट सेंटर इन द इन इंटर डिविजनल, यानी कि इंट्रा कंपनी यानी कि विद इन कंपनी, कंपनी के अंदर ट्रांसफर ऑफ गुड्स एंड सर्विसेज. सो बिजनेस यूनिट इन इंटर डिवीजन ट्रांसफर ऑफ गुड्स एंड सर्विसेज, मतलब जो कंपनी के अंदर जो डिवीजन है उसमें जब हम ट्रांसफर करते हैं, जो कुछ गुड्स या सर्विसेज ट्रांसफर रहता है अंदर ही अंदर डिविजनली, सो उसको हम क्या बोलते हैं, बिजनेस यूनिट बोल सकते हैं. देन द प्राइसिंग ऑफ सच ट्रांसफर ऑफ गुड्स एंड सर्विसेज, द प्राइसिंग ऑफ सच ट्रांसफर ऑफ गुड्स एंड सर्विसेज फ्रॉम वन डिव्हिजन टू अनदर इज कॉल्ड ट्रान्सफर प्राइसिंग. मग ज्या वेळेला एका डिव्हिजनमधून दुसऱ्या डिव्हिजनमध्ये तुम्ही गुड्स अँड सर्व्हिसेस, प्राइसिंग ऑफ सच ट्रान्सफर ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, सो गुड्स अँड सर्व्हिसची जी प्राइस तुम्ही ट्रान्सफर करत असता एका डिव्हिजनमध्ये दुसऱ्या डिव्हिजनमध्ये, त्याच प्राइसला काय म्हटलं जातं, ट्रान्सफर प्राइसिंग. It is in case when goods and services on one division are transferred to another division as inputs. ज्या वेळेला तुम्ही एका गुड्समध्ये एका डिव्हिजनमधून दुसऱ्या डिव्हिजनमध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस ट्रान्सफर करता ॲज अ इनपुट म्हणून, इट इज अ डिसेंट्रलाइज ऑर्गनायझेशन. त्याला काय म्हटलं, डी काय आहे तर डिसेंट्रलाइज ऑर्गनायझेशन आहे. ट्रान्सफर प्राइसिंग इज अ इंटरनल प्राइसिंग मेथड. ट्रान्सफर प्राइसिंग ही इंटरनल प्राइसिंग मेथड आहे विच अलाउज ट्रान्झॅक्शन बिटवीन डिव्हिजन्स और सेगमेंट्स ऑफ बिझनेस टू बी मेजर्ड अँड अकाउंटेड फॉर. म्हणजे जे मी म्हटलं त्याप्रमाणे की विदिन बिझनेसमध्ये, एकाच बिझनेसमध्ये सपोज आता या ठिकाणी मी एखादा प्रोडक्ट बनवते, मग मोबाईल बनवतो. तर मोबाईल बनवत असताना आता मोबाईलचा डिस्प्ले मी बनवला, एका डिपार्टमेंटला बनवला, तर डिस्प्लेची किंमत मी सेपरेट ठेवली. त्याच्यानंतर मी मोबाईलचा बॅटरी वेगळी बनवली, मोबाईलचा मदरबोर्ड वेगळा बनवला, असं प्रत्येकाचं प्राइसिंग मी वेगवेगळं ठरवलं. मग मी एका दुसऱ्या डिपार्टमेंटला, म्हणजे ज्यावेळेला माझा डिस्प्ले बनून झाला, मग मी तो पुढच्या डिपार्टमेंटला पाठवला. मग त्या ठिकाणी त्यांनी मदरबोर्ड आणि डिस्प्ले एकत्र बसवला, मग त्याची प्राइस चेंज झाली. मग त्याच्यानंतर पुढे जाऊन त्याला बॅटरी बसवली, मग त्याची प्राइस चेंज झाली. म्हणजे एकाच बिझनेसमध्ये वेगवेगळ्या डिव्हिजनला ज्या वेळेला मी माझं प्रोडक्ट, गुड्स अँड सर्व्हिसेस ट्रान्सफर करत असतो आणि त्या वेळेस त्याची प्राइसिंग जी चेंज होत असते, त्यालाच म्हटलं जातं ट्रान्सफर प्राइस. फॉर एक्झाम्पल, let us consider an integrated company whose individual divisions have been defined as a profit center. Real Industries Limited, Real Petrochemical, Real Polyester, Real Textile and Real Retail. आता रिअल इंडस्ट्री लिमिटेड आहेत आणि त्यांचे डिव्हिजन आहेत चार. ओके, आता या पेट्रोकेमिकल, रिअल पेट्रोकेमिकल, रिअल पॉलिस्टर, रिअल टेक्सटाईल, रिअल रिटेल्स. आता पेट्रोकेमिकल जे आहे ते पॉलिस्टरला ट्रान्सफर होतं. पॉलिस्ट म्हणजे आता पेट्रोलियमची काहीतरी किंमत असेल पेट्रोकेमिकलची, ते पॉलिस्टरला घ्यायचे, हे दोन मिळाल्याच्यानंतर त्याची एक सेपरेट प्राइस तयार होईल. मग ते पुढे रिअल टेक्सटाईलला जाईल, मग हे तीन मिळून त्याची प्राइस वेगळी ठरेल आणि मग ते रिअल रिटेलला जाईल आणि मग इथे त्याची काहीतरी प्राइस वेगळी होईल. त्याच्यानंतर पेट्रोकेमिकल, आउटसाईड फर्म बाईंग पेट्रोकेमिकल, पॉलिस्टर, टेक्सटाईल किंवा दुसऱ्या कंपनीचे पेट्रोकेमिकल हे बनवतात स्वतः, पण ते दुसऱ्या कंपनीला सुद्धा विकतात. तर ही जी ट्रान्सफर प्राइस ह्याला ट्रान्सफर प्राइस तुम्ही नाही म्हणू शकत. जी प्राइस तुम्ही इंटरनलसाठी वापरताय, इंटरनल कंपनीमध्ये वेगवेगळ्या डिव्हिजनसाठी वापरताय आणि त्या ठिकाणी त्याची प्राइस चेंज होते, त्याला म्हटलं जातं ट्रान्सफर प्राइस. It can be observed that the above company setup that the real petrochemical manufacture LDP granules along with other petrochemical products. The division sells these products in the outside market as well as supplies to one of its division, Real Polyester, for further processing. In turn, Real Polyester manufactures nylon threads out of LDPL LDPE granules and sell it directly in the outside market also to one of the divisional, that is Real Textile. Textiles manufactures the clothing material out of the further Real Textile, then manufactures clothes material which is suppliers to outside market as well as its real division. म्हणजे रिअल पॉलिकेमिकल आहे, रिअल पॉलिकेमिकल, रिअल पॉलिस्टर काय करतं, नायलॉन बनवतं. त्या नायलॉन पासून रिअल टेक्सटाईल काय बनवते, तर
रिअल टेक्स मॅन्युफॅक्चर द क्लोथ मटेरियल रिअल टेक्सटाईल बनवते आणि मग ते पुढे पुढे रिटेलला जातं. म्हणजे हे एकच कंपनी आहे. काय म्हटलंय, रिअल इंडस्ट्रीज जे आहे एक कंपनी, ह्याचे 4 डिव्हिजन आहेत. आणि रिअल पेट्रोकेमिकल ते बाहेर सुद्धा विकतायत. त्याच्यानंतर पॉलिस्टर किंवा नायलॉन तयार करून ते सुद्धा ते बाहेर विकतायत, किंवा रिअल टेक्सटाईल करून ते सुद्धा ते बाहेर विकतायत. सो अशा पद्धतीने म्हणजे रिअल प्राइस ट्रान्सफर प्राइस म्हणजे काय, एका कंपनीमधल्या वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये ज्यावेळेला इथे गुड्स बनतात आणि ते ट्रान्सफर होत जातात, तेव्हा प्रत्येक वेळेस त्याची प्राइस चेंज होत जाते आणि याच प्राइसला काय म्हटलं जातं, ट्रान्सफर प्राइस. देन एबीसी डेअरी, सेम आता इथे बघा एबीसी डेअरी मिल्क डिव्हिजन, कर्ड डिव्हिजन आणि मिसलेनियस प्रोडक्ट्स. आता आणि लास्ट वन घी. आता मिल्क एबीसी डेअरी प्रोसेस मिल्क बनवलं, मिल्क पासून कर्ड बनतं, कर्ड पासून श्रीखंड, बटर, मिल्क बटर बनतं आणि त्याच्यापासून घी बनतं. हे एकाच कंपनीत बनलं सगळं, फक्त दुधाची प्राइस वेगळी आहे. मग त्याचं ज्यावेळेला दही बनलं त्यावेळेस त्या दह्याची प्राइस वेगळी झाली. त्याच्यानंतर त्या दह्यापासून ज्यावेळेला श्रीखंड, बटर मिल्क किंवा बटर बनलं तर त्याची प्राइस वेगळी झाली. आणि त्याच्यापासून ज्यावेळेला तूप म्हणजे घी बनलं त्यावेळेस त्याची सुद्धा प्राइस वेगळी झाली. सो अशा पद्धतीने त्याची प्राइस चेंज होत गेला. पण हे कसं एकाच इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे इंटरनल प्राइस चेंजिंग जे आहे त्याला म्हटलं जातं ट्रान्सफर प्राइस. Then relevance of transfer pricing in management control system. आता the objective of management control system is to measure and evaluate the performance and if required initiate the control action. Profit is the best measure of the performance in most cases, which is prime function of price. Inappropriate or discretionary pricing for interdivisional transfer of goods or services draws a wrong performance picture. Irrational price set by one division leads to the overstatement of its performance, simultaneously understatement of another division. Hence, appropriate pricing policy helps in assessing the realistic performance of the division. Therefore, as well as set transfer price or transfer pricing policy acts as a management control in itself. म्हणजे काय म्हटलंय तर द ऑब्जेक्टिव्ह मॅनेजमेंट सिस्टमचा ऑब्जेक्टिव्ह काय, मेजर अँड इव्हॅल्युएट परफॉर्मन्स. सो परफॉर्मन्स मेजर करणे किंवा ते इव्हॅल्युएट करणं, अँड इफ रिक्वायर्ड आणि जर गरज असेल तर इनिशिएट कंट्रोल ऍक्शन आणि त्याच्यावरती कंट्रोल ऍक्शन घेणं. प्रॉफिट इज द बेस्ट मेजर ऑफ द परफॉर्मन्स इन मोस्ट केसेस. खूप साऱ्या केसेसमध्ये प्रॉफिट जे आहे ते मेजर करण्यासाठी खूप म्हणजे मेजर परफॉर्मन्स आहे, विच इज द प्राईम फंक्शन ऑफ प्राइसचं प्राईम फंक्शन ज्याला आपण म्हणतो. then inappropriate or discretionary pricing of इंटरडिव्हिजनल ट्रान्सफर, ज्यावेळेला बाहेरच्या डिव्हिजनमधून तुम्ही एखादी गुड्स किंवा सर्व्हिसेस घेता, ड्रॉज अ रॉंग परफॉर्मन्स पिक्चर. आणि जर त्याच्यातून वेगळं काहीतरी चुकीचं परफॉर्म झालं, इरेशनल प्राइस सेट बाय वन डिव्हिजन लीड्स टू ओव्हर स्टेटमेंट ऑफ इट्स परफॉर्मन्स, सायमल्टेनियसली अंडर स्टेटमेंट ऑफ अनदर डिव्हिजन. त्याच्यातून डिस्प्यूट होण्याचे चान्सेस असतात. मग अशा वेळेस काय होतं, ज्यावेळेला तुमच्याच ह्याच्यामध्ये एखादं प्रोडक्ट बनतं आणि ते ट्रान्सफर करत जातं, त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेला यूज करता त्यावेळेस कळतं की हे मी यूज करतोय की खरंच तर तेवढा प्राइसच लागेचा आहे का. म्हणजे थोडक्यात तुमचंच प्रोडक्ट तुम्ही स्वतः टेस्ट करताय या ठिकाणी. ओके. देन नेक्स्ट, ऑब्जेक्टिव्ह ऑफ सेटिंग ट्रान्सफर प्राइस सेटिंग करण्याचे ऑब्जेक्टिव्ह आहेत काय. मेन ऑब्जेक्टिव्ह, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ सेटिंग ट्रान्सफर प्राइस आर एज फॉलोज. आता कोणकोणते ऑब्जेक्टिव्ह आहेत, तर फर्स्ट वन आहे टू अनालाइज द परफॉर्मन्स ऑफ ईच प्रॉफिट सेंटर. काय म्हटलंय, टू अनालाइज द परफॉर्मन्स ईच प्रॉफिट सेंटर, प्रत्येक प्रॉफिट सेंटर म्हणजे बिझनेस सेंटर, प्रत्येक प्रॉफिट सेंटरचा परफॉर्मन्स अनालाइज करणं. देन सेकंड त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे टू हॅव मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ प्लॅन कॅपॅसिटी. सो तुमच्या प्लॅनची जेवढी कॅपॅसिटी आहे ते मॅक्झिमम युटिलाइज करण्याचं कसं करता येईल हे त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे. देन टू हॅव ऑप्टिमम अलोकेशन ऑफ रिसोर्सेस, त्याच्यानंतर तुमच्या रिसोर्सेसचा जास्तीत जास्त वापर तुम्हाला कसा करता येईल. सो हे ठरवणं ऑब्जेक्टिव्ह आहे सेटिंग ऑफ ट्रान्सफर प्राइस. अँड देन टू अलाव गोल कॉन्ग्रन्स टू टेक प्लेस, त्याच्यानंतर तुमचा गोल्स अचीव करण्यासाठी मदत करण्याचे ऑब्जेक्टिव्ह कोणाचं आहे, तर सेटिंग ऑफ ट्रान्सफर प्राइस. देन फॅक्टर इफेक्ट इन ट्रान्सफर प्राइस, ट्रान्सफर प्राइस वरती कोणत्या प्राइसिंग वरती कोणकोणत्या गोष्टी इफेक्ट करतात.
कोणकोणते फॅक्टर्स इफेक्ट करतात. तर आता फर्स्ट फॅक्टर आहे नेचर ऑफ द इंडस्ट्री. In case of seasonal industry, the business unit has to cater the needs of its percent unit first, irrespective of profit consideration involved. काय म्हटलंय? In case of seasonal industry, ज्या वेळेला सीझनल इंडस्ट्री जर एखादी असेल, द बिझनेस युनिट हॅज टू कॅटर द नीड्स ऑफ इट्स पर्सेंट युनिट फर्स्ट. म्हणजे ज्या गोष्टीची त्यांना गरज आहे तेवढंच युनिट त्यांना काय करावं लागतं, गरजेपुरतं बनवावं लागतं. कारण सीझनल आहे, जास्त काळ वापरू शकत नाही. जर ते राहिलं तर मग खराब होऊन जाणार. इरिस्पेक्ट ऑफ प्रॉफिट कन्सिडरेशन इन्व्हॉल्व. देन नेक्स्ट वन आहे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. आता द डिग्री ऑफ डिसेंट्रलायझेशन डिटरमाइन द ऑटोनॉमी एन्जॉयड बाय बिझनेस युनिट विदिन अ ऑर्गनायझेशन. आता काय डिसेंट्रलाइज असल्यामुळे काय आहे की प्रत्येक डिपार्टमेंट इथे काय स्वतंत्र आहे, फ्रीडम आहे प्रत्येक डिपार्टमेंटला. एन्जॉयड बिझनेस युनिट विदिन अ ऑर्गनायझेशन. सो जे बिझनेस युनिट आहेत ते फ्रीडम एन्जॉय करतात प्रत्येकाला. हायर द डिसेंट्रलायझेशन, हायर विल बी द इंडिपेंडंट डिसिजन मेकिंग. जर जेवढं तुमचं काय म्हटलंय की डिसेंट्रलायझेशन हायर असेल तेवढं प्रत्येक डिपार्टमेंट इंडिपेंडंट राहतात त्यांचे डिसिजन मेकिंग घेण्यासाठी. अँड द मॅनेजर वुड बी लेस कॉन्सन्ट्रेटेड ॲज द मॅनेजमेंट ऑफ द युनिट. त्याच्यामुळे त्याचा हे काय होतं, तोटा काय होतं, त्याचं नुकसान काय होतं, तर याच्यामुळे मॅनेजर जे आहेत ते मॅनेजमेंट युनिटचा विचारच करत नाहीत. ते त्यांच्या गोलवरती कॉन्सन्ट्रेट नसतात. देन थर्ड वन, कल्चर परवेल्ड. If the family culture is imbibed in the organization, it may put the profitability of the individual unit on the back burner. काय म्हटलं, कल्चर प्रिव्हेल. इथं काय वाटतं की इंडिव्हिज्युअल प्रॉफिटवरती जास्त भर दिला जातो. कारण मी म्हटलं डिसेंट्रलाइज नसल्यामुळे ते प्रत्येकाचा प्रत्येकजण विचार करतो. देन रोल ऑफ कॉर्पोरेट ऑफिस मॅनेजमेंट ऑब्जेक्टिव्ह. It is the corporate office assumes greater responsibility as a regards of financial result of the company. It may override the divisional manager's decision. In the initial stage of the profit center working, corporate control may be more cautious about the performance, and there he may often enter once the pricing decision. If the objective of the corporate office is to enhance the market reach, then it may put constraints on the make-up profit, which otherwise the division would have earned by selling its intermediate product to outside market. रोल ऑफ कॉर्पोरेट ऑफिस किंवा मॅनेजमेंट ऑब्जेक्टिव्ह. कॉर्पोरेट ऑफिस किंवा मॅनेजमेंट ऑब्जेक्टिव्हचा जो रोल आहे तो सुद्धा या तुमच्या ट्रान्सफर प्राइसिंगवरती खूप मोठ्या प्रमाणात इफेक्ट करत असतो. देअर एक्सटेंट ऑफ निगोशिएशन्स. The extent to which business unit managers are able and allowed to negotiate the transfer transaction influence the transfer price determination process. If the profit center managers are motivated to carry out the negotiations, then they may arrive at profitable options from the point of its division as well as the company. Extent of negotiations. The extent of which business units managers able and allowed to negotiate the transfer transaction influence the transfer price determination process. If the profit center managers are motivated to carry out the negotiations, then they may arrive at profitable options from the point of its division as well as the company. आता इथे काय म्हटलं, निगोशिएशन खूप मोठ्या प्रमाणात असतं कंपनीतलं हे असल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त निगोशिएशन केलं जातं आणि त्याचा फायदा त्या ट्रान्सफर प्राइसिंगवरती नक्कीच पडतो इफेक्ट. देन capacity of utilization. If the capacity of the business unit is not being fully utilized, काय म्हटलंय, if the capacity of business unit is not being fully utilized, then in such case the unit may operate from less than normal price. This may try to cover its total cost for outside transfer and at least variable cost for internal transfer. काय म्हटलं इथे की ज्यावेळेला तुम्ही सगळे तुमच्याकडे असणारे सगळे सोर्स युटिलाइज करत नाहीये, बिझनेस इज नॉट बिंग fully used then,
कॅपॅसिटी, बिझनेस युनिटची पूर्ण कॅपॅसिटी जोपर्यंत तुम्ही फुल्ली यूज करत नाहीत त्याचा इम्पॅक्ट काय होतो की तुमची जी प्राइस आहे ती नॉर्मल प्राइसपेक्षा पण कमी होते आणि त्याचा इफेक्ट काय दिस वे इज मेड टू ट्राय टू कव्हर इट्स टोटल कॉस्ट फॉर आउटसाइड ट्रान्सफर अँड ॲटलिस्ट व्हेरिएबल कॉस्ट ऑफ इंटरनल ट्रान्सफर. आणि त्याचा काय फायदा होतो की आउटसाइड ट्रान्सफरला तुमचं जी कॉस्ट टोटल कॉस्ट आहे ती कव्हर करावी लागते तुम्हाला आणि ॲटलिस्ट व्हेरिएबल कॉस्ट जे आहे कमीत कमी कॉस्ट तुम्हाला इंटरनल ट्रान्सफरसाठी यूज करता येते. देन द टाईप ऑफ इंटिग्रेशन the company is having. If the company is a vertically integrated, then it places an on the divisional manager to supply to its parent company units on priority basis. काय म्हटलं, if the company is vertically integrated, जर कंपनी तुमची वर्टिकली इंटिग्रेटेड असेल देन इट प्लेस अन ऑन द डिव्हिजनल मॅनेजर टू सप्लाय इट्स पॅरेंट्स कंपनी युनिट ऑफ प्रायोरिटी बेसिस. तर त्यांना काय होतं तर कंपल्सरी तुम्हाला ती प्रोडक्ट ट्रान्सफर करणं तुमच्या पॅरेंट्स कंपनीला प्रायोरिटी बेसिसवरती राहतं. देन टाइप्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. Then manufacturing process cloud could be mass batch unit. In case of unique plant erection project, the company may employ all its resources for execution of the project for the fear of cost and escalations. In case it's a mass product process, the division may try for other outside market options to fetch better price. In case it is batch process, the company may intend to ensure that the capacities of most of its units are optimally utilized. And then buyer or seller market. सो हे सगळे तुम्हाला ज्यात पाहिले हे फॅक्टर्स आहेत की जे तुमच्या ट्रान्सफर प्राइसिंगवरती इम्पॅक्ट करतात. देन मेथड्स ऑफ ट्रान्सफर प्राइसिंग. ट्रान्सफर प्राइसिंगचे मेथड्स कोणते आहेत तर फर्स्ट मेथड आहे मार्केट प्राइस मेथड. आता मार्केट प्राइस मेथडमध्ये काय म्हटलंय तर ते पाहूयात. Market price is the price that prevails in a competitive market between independent buyers and sellers. This price becomes operations when huge external market exists. This method is based on the assumption that if goods cannot be bought from division within the company, the same will have to be purchased from the open market at the prevailing price. As such, there is no distinction between purchase from within and outside the company. Buying and selling divisions are indifferent to the choice of trading with each and other or with outsider. The end result of this approach is that there is no real difference in the divisional profit. That is, the amount of divisional profit would be the same whether goods are purchased from internal sources or from external sources. The market price will be determined by the force of demand and supply. In the long run, and any profit resulted in this is good measure of overall efficiency of various units. Competitive market price provide reliable measures of divisional income because these prices are established independently. काय म्हटलंय market price is a price that prevails the competitive market between independent buyers and sellers. This price becomes operational when a huge external market exists. This method is based on the assumption that if goods cannot be bought, जर तुम्ही फ्रॉम अ डिव्हिजन विदिन द कंपनी, जर तुम्ही कंपनीतून एखादं हे गुड्स विकत घ्यायचं नाही असं ठरवलं डिव्हिजन विथ द कंपनी, द सेम विल हॅव टू बी परचेस फ्रॉम द ओपन मार्केट. तर तुम्ही काय करणार सेम प्रोडक्ट बाहेरच्या मार्केटमधून विकत घेणार ॲट द प्रिव्हेलिंग प्राइस. ॲज अ सच देर इज नो डिस्टिंक्शन बिटवीन परचेस फ्रॉम विदिन अँड आउटसाइड द कंपनी. मग ह्याच्यामध्ये तुमचं कंपनीतून विकत घेतलं काय किंवा बाहेरून विकत घेतलं काय कोणत्याही प्रकारचा डिफरन्स राहत नाही. द बाईंग अँड सेलिंग डिव्हिजन्स आर इनडिफरंट. मग विकत घेणं किंवा सेल करणं या दोन्ही गोष्टी मध्ये फरक राहतो, सॉरी काही फरक राहत नाही, इनडिफरंट टू द चॉईस ऑफ ट्रेडिंग ऑफ इच अदर और विथ आउटसाइड. मग तुम्ही एकमेकांसोबत ट्रेडिंग करा किंवा बाहेरच्या लोकांसोबत ट्रेडिंग करा आणि यालाच म्हटलं तर मार्केट प्राइस मेथड. देन प्राइस लोअर दॅन मार्केट प्राइस.
जर तुमची प्राइस मार्केट प्राइस पेक्षा कमी असेल, म्हणजे इथे काय, जर तुम्ही सेम प्राइसला देताय तुमच्याच कंपनीला तर त्याच्यात काही डिफरन्स राहत नाही. पण जर प्राइस लोअर दॅन मार्केट प्राइस, तुमची प्राइस ही मार्केट प्राइस पेक्षा जर कमी असेल, तर although the term market price has been used, it will be often happen that slightly lower price may be justified for internal transaction for the following reasons. जर तुम्ही तुमच्या इंटरनल ट्रान्झॅक्शनसाठी मार्केट प्राइसपेक्षा कमी प्राइसमध्ये जर गुड्स एखादं देताय, तर काय होतं, सेलिंग डिव्हिजन विल नॉट incur some types of marketing and administration cost which would be necessary for the achievement of sales to external customers. Such costs might include advertising, packaging, dispatch costs, salesman expenses, and elaborate invoicing documentation. Bad debts to should not occur on internal sales. सो मग काय होतं, त्याच्याने फरक काय पडतो, जर ज्या गोष्टी तुम्ही ज्याच्यावरती खर्च करताय, मग ते बॅड डिप्स असतील, डॉक्युमेंटेशन असेल, इन्व्हॉइसिंग असेल, एक्सपेन्सेस असेल, सेल्समन एक्सपेन्सेस असतील, पॅकेजिंग डिस्पॅच कॉस्ट असेल, तर ह्याच्यावरती जो खर्च करताय तो तुमचा ह्याच्यातून इंटरनल सेल्समधून निघत नाही. सो प्रोडक्शन कॉस्ट पर युनिट मे बी केप्ट लो व्हेन देर इज अ हाय गॅरंटेड टेक ऑफ बाय द बाईंग डिव्हिजन. जर तुम्ही गॅरंटेड सांगू शकता की तुमचं खरेदी करणारे युनिट एवढं खरेदी करणार आहात, तर त्यावेळेस तुमचं कॉस्ट तुम्ही ठीक आहे कमी करू शकताय, कारण तुम्हाला माहिती की तेवढं घेणारच आहे. द बाईंग डिव्हिजन विल बेनिफिट फ्रॉम इंटरनल परचेस इफ दिस इन्शुअर दॅट सप्लाय विल बी अवेलेबल इन द क्वांटिटीज रिक्वायर्ड अँड विथ dependable delivery performance. It may also be the case that selling division's products are better quality than those from outside suppliers. आणि मग ज्यावेळेला एखाद्या कंपनी वाटेल की माझी कंपनी मला कंपल्सरी ऑर्डर देते किंवा माझी कंपनी मला कंपल्सरी सप्लाय देते, मला मिळेल, माझी क्वालिटी बाहेरच्या पेक्षा चांगली आहे, त्यावेळेस काय होतं, तर मी आउटसाईडचा विचार न करता मी इंटरनल सप्लायवरती भर देता येतो. देन डिफिकल्टीज इन आयडेंटिफाईंग मार्केट प्राइस. आता मार्केट प्राइस आयडेंटिफाय करण्यामध्ये काय डिफिकल्टीज येतात. The main problem concerned with the use of market price basis for transfer pricing is the difficult of identifying the market price. It is possible that price on the open market will vary between supplies because of quantities discount. आता मार्केट प्राइस जे आहे ते आयडेंटिफाय करणं डिफिकल्ट का राहतं बघा. द मेन प्रॉब्लेम कनेक्टेड विथ द यूज ऑफ मार्केट प्राइस बेसिस ऑफ ट्रान्सफर प्राइसिंग. ट्रान्सफर प्राइसिंगच्या दृष्टीने काय म्हणजे मार्केट प्राइस कम्पेअर करणं थोडंसं प्रॉब्लेमॅटिक राहतं. का? इज द डिफिकल्टी आयडेंटिफाय द मार्केट प्राइस. इट इज पॉसिबल दॅट द प्राइस ऑन द ओपन मार्केट विल व्हेरी बिटवीन सप्लायज. मार्केट प्राइस कशावरती डिपेंड राहतं, तर क्वांटिटी डिस्काउंट्स, त्याच्यात स्पेशल डिस्काउंट फॉर पर्टिक्युलर कस्टमर्स, द एक्सटेंट ऑफ आफ्टर सेल सर्व्हिस प्रोव्हाइडेड, द एक्सटेंट ऑफ विच डिलिव्हरी चार्जेस आर इन्क्लुडेड, आणि डेलिबरेट डम्पिंग ॲट डिस्ट्रेस प्राइसेस by a supplier who had built an excess inventories. आता distress pricing should certain not be used for internal transfer. Its effects could be to lead the managers of suppliers division to dispose of production facilities, and this might well be opposed to a long-term इंटरेस्ट ऑन द कंपनी. डिफिकल्ट टू आयडेंटिफाय मार्केट प्राइस. आता मार्केट प्राइस काय करतो, मार्केट प्राइसमध्ये कसं असतं की क्वांटिटीनुसार डिस्काउंट दिला जातो, स्पेशल डिस्काउंट असतो काही पर्टिक्युलर कस्टमरला, त्याच्यानंतर सेल सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते आफ्टर सेल सर्व्हिस, त्याच्यात वीज डिलिव्हरी चार्जेस इन्क्लुडेड, काही ठिकाणी डिलिव्हरी चार्जेस इन्क्लूड केलेले असतात, काही ठिकाणी एक्सक्लूड केलेले असतात. सो या सगळ्यांमुळे मार्केट प्राइस जी आहे ती आयडेंटिफाय करणं खूप डिफिकल्ट राहते. Then advantages of market price method. Under this method, the divisional performance is more likely presents the real economical contribution of the divisions to total company profit. This approach facilitates comparison of the divisional profit with the profitability of similar companies operating in the same types of business. आता ॲडव्हान्टेज काय आहेत. अंडर दिस मेथड द डिव्हिजनल परफॉर्मन्स इज मोर लाईकली रिप्रेझेंट द रिअल इकॉनॉमिकल कॉन्ट्रीब्युशन ऑफ द डिव्हिजनल. सो तुमच्या इकॉनॉमिकल डिव्हिजनलचं इकॉनॉमिक कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते रिप्रेझेंट होतं याच्यामुळे ऑफ द डिव्हिजन द टोटल कंपनीज प्रॉफिट. टोटली कंपनीच्या टोटल प्रॉफिटमध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते रिप्रेझेंट होतं. देन हा एक ॲडव्हान्टेज. देन
the approach facilitates comparison of the divisional profit with the profitability of similar companies operating in the same type of business. आता सेम टाईप ऑफ बिझनेस करणाऱ्या दुसऱ्या कंपनीसोबत तुम्ही तुमचं प्रॉफिट जे आहे ते याच्यात कम्पेअर करू शकता. ओके, हा एक त्याचा फायदा आहे. देन कंपनीज प्रिफर मार्केट प्राइस फॉर इट्स हेल्प. Company prefers market price for its helps them the maintain product quality and or product confidentiality requirement. मग काय होतं की कंपनीकडून तुम्ही जर प्राइस मार्केट प्राइस कंपनीज मार्केट प्राइस फॉर इट्स हेल्प्स सो तुमचं प्रोडक्ट क्वांटिटी मेंटेन करण्यासाठी कंपनीची मार्केट प्राइसची तुम्ही हेल्प घेत असाल किंवा आणि प्रोडक्ट कॉन्फिडेन्शियल रिक्वायरमेंट आणि तुम्ही ह्याच्यामुळे काय होतं तुमचं प्रोडक्ट जे आहे ते कॉन्फिडेन्शियल ठेवू शकता. देन द ट्रान्सफर प्राइस इज फिक्स ऑन द बेसिस ऑफ प्रिव्हेलिंग मार्केट प्राइस. काय म्हटलं तर ट्रान्सफर प्राइस इज फिक्स ऑन द बेसिस ऑफ प्रिव्हेलिंग मार्केट प्राइस. टॉप मॅनेजमेंट इज नॉट टेम्प्टेड टू इंटरव्हेन इन द मार्केट. काय म्हणजे तर ट्रान्सफर प्राइस फिक्स ऑन द बेसिस ऑफ प्रिव्हेलिंग मार्केट. मार्केट प्राइसच्या बेसिसवरती तुमचं ट्रान्सफर प्राइस जे आहे ते फिक्स राहते. त्याच्यामुळे टॉप मॅनेजमेंट जे आहे ते तुमच्या मार्केटमध्ये कोणत्याही पद्धतीचं तुम्हाला काय म्हणतं तर अडचण आणू आणत नाही. देन मार्केट प्राइस कॅन बी यूज टू रिसॉल्व कॉन्फ्लिक्ट अमंग द बाईंग अँड सेलिंग डिव्हिजन. From the company viewpoint, market price is optimal so long as the selling division is operating at full capacity. The market price does not allow any giants or losses in efficiency of the selling division. The saves administrative cost as the use of market price is free from any disputes, argument, or basis. Bias. There is more certainly about delivery product quality purchase internally. आणि नंतरचे शेवटचे दोन कोणते म्हटलेत व्हरायन्स बिटवीन करंट अँड प्रेडिक्टेड प्राइस प्रोव्हाइडेड युजफुल कंट्रोल डाटा अँड मार्केट प्राइस ट्रूली रिप्रेझेंट ऑपॉर्च्युनिटीज कॉस्ट. मार्केट प्राइस काय म्हटलं तुमच्या ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट जे आहेत ते रिप्रेझेंट करते या ठिकाणी. त्यानंतर लिमिटेशन ऑफ मार्केट प्राइस मेथड. मार्केट प्राइस मेथडचे लिमिटेशन्स कोणकोणते आहेत तर फर्स्ट डिटर्मिनिंग मार्केट प्राइस मे बी डिफिकल्ट टू सच अ मार्केट डज नॉट एक्झिस्ट. काय म्हटलं डिटर्माइन द मार्केट प्राइस मे बी डिफिकल्ट इफ सच अ मार्केट डज नॉट एक्झिस्ट. जर ते मार्केटमध्ये चालतच नसेल तर मार्केट प्राइस तुमची तुम्ही ठरवून त्याचा व्हॅल्यू झिरो राहते. Then market price keeps changing. The market price change होत असेल it may not always be possible to keep track of this frequent changes. So तुम्ही वारंवार जर चेंजेस करत असाल तर तुम्ही तुमच्या ट्रॅकवरती येणं कठीण आहे. Then critics are of the opinion that transfer price should be lower than the market price because expenses incurred on selling the product internally are always lower than the expenses incurred in the product is sold externally. सो तुम्हाला ज्या वेळेला काय होतं की मार्केट प्राइसच्या तुलनेमध्ये ट्रान्सफर प्राइस ही कायम कमी ठेवावी लागते. जसे मगाशी म्हटलं कारण जर तुम्ही नाही कमी ठेवलीत तर मग बाहेरून घेतले एखादं प्रोडक्ट घेऊन सुद्धा विषय तिथे येतो. त्याच्यामुळे तुमच्याकडून घेणं जर इंट्रा डिव्हिजनल जर तुम्ही ट्रान्सफर करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी ट्रान्सफर प्राइस आहे ती कमीच ठेवावी लागते. देन द ट्रान्सफर प्राइस मेक्स समटाईम आणि त्याच्यामुळे फायदा नुकसान परत असं होतं की ट्रान्सफर कमी ठेवल्यामुळे मग एक्सपेन्सेस जे आहेत ते तुमचे फारसे रिकवर करता येत नाहीत. तर ट्रान्सफर प्राइस मे समटाइम्स इन्व्हॉल्व हिडन कॉस्ट इफ द बाईंग डिव्हिजन मेक्स अनरिजनेबल डिलिव्हरी डिमांड्स. सो अनरिजनेबल डिलिव्हरी डिमांड्स वाढवल्याच्या नंतर आपल्या डिव्हिजनमधून तुम्हाला एक्स्ट्राचे प्रोडक्ट प्रोड्यूस करावे लागतात आणि मग अशा वेळेस हिडन कॉस्ट त्याच्यात येतात पण त्या तुमच्या प्राइसमध्ये इन्क्लूड होत नाही ट्रान्सफर प्राइसमध्ये. त्याच्यामुळे तो एक त्याचा डिसएडव्हान्टेज. सो अशा पद्धतीने तुमचे काही मार्केट प्राइसचे डिसएडव्हान्टेज सुद्धा आहेत. देन सुटेबल सर्कमस्टन्सेस. मार्केट बेस्ड ट्रान्सफर प्राइस सुटेबल अंडर द फॉलोइंग सर्कमस्टन्सेस. फर्स्ट वन द मार्केट परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह. कधी हे सुटेबल ठरतं ज्याला मार्केट तुमचं परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह असेल. Then second, there is no additional cost or benefit in the external market. कोणताही ॲडिशनल कॉस्ट किंवा बेनिफिट नाही असणार आहे तुमचे
ॲडिशनल मार्केटमध्ये, एक्सटर्नल मार्केटमध्ये, आणि देर इज नो मिनिमल इंटरडिपेंडन्स अमॉंग द डिव्हिजन. त्याच्यानंतर कमीत कमी डिपेंडंट इंटरडिपेंडंट तुम्ही डिव्हिजन्स एकमेकांवरती असतील त्यावेळेस हे सुटेबल ठरतात. ओके. देन कॉस्ट प्राइसिंग. अंडर दिस मेथड द ट्रान्सफर प्राइस इज बेस्ड ऑन द टोटल प्रोडक्ट कॉस्ट. द कॅपॅसिटी रिलेटेड cost are divided by number of units to get capacity related cost per unit. This unit rate is the used to allocate capacity related cost to current production. This method is useful cost to current production. This method is useful where external market price for the product does not exist. का म्हटलं अंडर दिस मेथड ट्रान्सफर प्राइस इज बेस्ड ऑन द टोटल प्रोडक्ट कॉस्ट. ह्या कॉस्ट प्राइसिंगमध्ये काय होतं की तुमची ट्रान्सफर प्राइस जी आहे ती टोटल कॉस्टवरती डिपेंड राहते. देन कॅरेक्टरिस्टिक्स. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? दिस मेथड हॅज 3 अनयुज्युअल कॅरेक्टरिस्टिक्स विच it provides a varying price since cost per unit keeps changing as capacity use varies. Then it mixes short run and long run cost. Thus, determination of efficient capacity becomes difficult. Then the concept is based on the equation of the variable cost plus arbitrary arbitrary markup to cover capacity related cost and the targeted profit margin. Every company may use difficult percentage for ascertaining the markup and target profit margin. त्याच्यानंतर कॉस्ट ट्रान्सफर प्राइसिंग फर्दर डिवायडेड इंटू. कॉस्ट ऑफ प्राइसिंग जे आहे ते 2 ठिकाणी डिवाइड केले जाते. फर्स्ट आहे व्हेरिएबल कॉस्ट. आता व्हेरिएबल कॉस्टमध्ये काय म्हटलं आहे? इन दिस मेथड ओनली व्हेरिएबल कॉस्ट पोर्शन इज टेकन इंटू कन्सिडरेशन फॉर डिटर्मिनिंग the transfer price by ignoring the fixed cost. This method is when the selling division is operating below capacity. सेलिंग डिव्हिजन जर ज्या वेळेला बिलो कॅपॅसिटीमध्ये ऑपरेट करत असतं त्यावेळेस ही मेथड यूज केली जाते. सेलिंग डिव्हिजन हॅज अ सेटल टू प्राइस लेस दॅन ऑपरेटिंग कॉस्ट. सेलिंग डिव्हिजन जी प्राइस आहे ते ऑपरेटिंग कॉस्टपेक्षा कमी ठरवतं. द मॅनेजर ऑफ द सेलिंग डिव्हिजन डज नॉट प्रिफर दिस प्राइस ॲज इट डज नॉट यील्ड प्रॉफिट. जो मॅनेजर आहे सेलिंग डिव्हिजनचा तो ज्या वेळेला प्रॉफिटचा विचार करत नाही प्राइस हे करताना. देन द मेथड इज प्रिफर्ड बिकॉज द प्राइसिंग डिसिजन आर बेस्ड ऑन CVP analyze cost variable price analysis that is beneficial to the firm as a whole. त्याच्यामुळे इथे प्राइसिंग डिसिजन बेस्ड ऑन प्राइसिंग डिसिजन ही कॉस्ट व्हेरिएबल प्राईसवरती अनालाइज केले जाते जेणेकरून कंपनीला त्याचं बेनिफिट्स मिळतील. ओके. सो इथे आपण आजचं लेक्चर थांबूयात. बाकी काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर मला विचारा आणि आपण नेक्स्ट लेक्चरला भेटूयात.